श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा जो कालावधी आहे तो पितृपंधरवाडा किंवा मग पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. दरवर्षीच पितृपक्ष जो आहे तो 15 दिवसांसाठी येत असतो आणि या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांची, जे मृत झालेले आपले पूर्वज आहेत त्यांची सेवा करायची असते. कारण या काळामध्ये ते पृथ्वीवरती येतात आणि म्हणून त्यांची जर सेवा या कालावधीमध्ये आपण केली तर ते आपल्याला दोषांपासून मुक्त करतात. त्याचबरोबर ते आपल्यावरती खुश होतात आणि आपल्याला भरपूर आशीर्वादसुद्धा देतात. जिथे आपल्याला पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी घडत नाहीत. म्हणजे बघा, जर तुम्हाला पितृदोष लागलेले असतील तर त्याची लक्षणे काय असतात, तर खूप मोठी मोठी लक्षणे असतात. घरामध्ये लग्न न जमणं, संतती प्राप्ती न होणं, संतती झालीच तर ती अंध अपंग जन्माला येणं, घरामध्ये वादविवाद होणं, नेहमीच पैशांची कमतरता असणं, मुलांना नोकरी न लागणं, व्यवसायामध्ये यश न मिळणं, असे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बाबतीत पितृदोष असेल तर होऊ शकतात. आपल्याला जर असं कोणी सांगितलं असेल की तुमच्या घराला पितृदोष आहे किंवा तुम्हाला पितृदोष लागलेला आहे, तर अशा वेळी तुम्ही काय करता, म्हणजे काय करायला हवं. जर तुम्हाला एखादी व्यक्ती हे सांगत असेल किंवा एखादा ब्राह्मण वगैरे आपण जातो कधीतरी बघायला, जर त्यांनी सांगितलं, त्यांनी काही उपाय सांगितले असतील तर ते निश्चितपणे करा. पण त्याचबरोबर पितृपक्षामध्ये जे काही उपाय करता येतील ते उपाय जे आहे ते अत्यंत प्रभावी असतात. आता बऱ्याच वेळा नारायण नागबली करण्यासाठी सांगितलं जातं, पण हा विधी करण्यासाठी खूप खर्च येतो. शिवाय 3 दिवस तर आपल्याला खर्च करून जाऊन राहावं लागतं आणि मग त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच जणांना जमत नाही. पण 5 वर्षांतून एकदा तरी आपण नारायण नागबली जी आहे ती करून घ्यायला हवी. म्हणजे वेळात वेळ काढून, आणि ते जर पितृपक्षामध्ये केलं तर ते अतिशय उत्तम मानलं जातं. पण जर तुम्हाला हे पण शक्य नसेल, म्हणजे नारायण नागबली करणं शक्य नसेल, तर तुम्ही काही छोटे मोठे उपाय करून तुमच्या घरातले पितृदोष जे आहे ते दूर करू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की असे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुम्ही पितृदोषापासून दूर राहू शकतात. जर पितृदोष लागलेले असतील तर ते कमी करू शकतात आणि जर लागलेले नसतील तरीसुद्धा पितृदोष लागू नये म्हणून सुद्धा तुम्ही हे उपाय जे आहेत ते करायला पाहिजेत. तर बघा, आजपासूनच पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपल्याकडे एकूण 14 दिवस अजून बाकी आहेत आणि या 14 दिवसांमध्ये जर आपण हे उपाय केले तर निश्चितच त्याचा खूप फायदा होणार आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की एका वृक्षाला तुम्ही स्पर्श करून यायचं आहे, त्या वृक्षाची पूजा करायची आहे. ते वृक्ष आहे पिंपळाचं वृक्ष. पिंपळ वृक्षाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. त्याच्यामध्ये एक दैवी शक्ती आहे. पिंपळ असेल, उंबर असेल, वड असेल, शमीचं झाड असेल किंवा बेलाचं झाड असेल, तुळशीचं झाड असेल, तर या सर्व झाडांना अतिशय महत्त्व आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष महत्त्वाचं झाड म्हणजे पिंपळाचं झाड. पिंपळाचं झाड जे आहे तर या पिंपळाच्या झाडामध्ये देवतांचा वास असतो. माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचा वास त्या पिंपळाच्या झाडावरती असतो. नेहमी असं म्हटलं जातं की पौर्णिमा तिथी असली की सकाळी 10 वाजता माता लक्ष्मी पिंपळाच्या वृक्षावरती विराजमान असते. म्हणून पौर्णिमा तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची भरपूर जण सेवा करताना पिंपळाच्या वृक्षाची सुद्धा सेवा करतात. आता पिंपळाच्या झाडाची पूजा जर करायची म्हटलं तर बघा, का करावी पितृपक्षामध्ये, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पितृपक्षामध्ये पितरांचा वाससुद्धा पिंपळाच्या वृक्षामध्ये असतो. म्हणून पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपले पितृसुद्धा आपल्यावरती खुश राहतात. तर मग काय सेवा करायची, तर बघा, कधीही एक दिवस या 15 दिवसांमधल्या कोणत्याही एका दिवशी तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय जो आहे तो करा. आपल्याला काय करायचं आहे, घरून तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे. या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध मिक्स करायचं आहे. असं पाणी तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत तुम्ही हे पाणी जे आहे ते पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करू शकता. आता आपण असं म्हणतो की पितरांचा वास असतो, तर मग पितरांचा जो मंत्र आहे तो आहे ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताय नमः, असा दोन्हीपैकी कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकता. तर ओम पितृदेवताय नमः म्हणा किंवा ओम पितृदेवताभ्यो नमः म्हणा, चालेल. पण हा मंत्र जो आहे तो तुम्ही तिथेच पिंपळाच्या वृक्षाखाली बसून 21 वेळा, 11 वेळा, 108 वेळा म्हटला तर अतिशय उत्तम.
आता तुम्ही पाणी घेऊन गेलेला आहात, पिंपळ वृक्षाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, हे सुद्धा आपण घरूनच घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे. असा दिवा तिथे घेऊन जायचा आहे आणि या दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत. हा दिवा पिंपळाच्या वृक्षासमोर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. हा उपाय करत असताना हा उपाय सूर्योदय होण्याच्या अगोदर म्हणजे अगदी पहाटे पहाटे जोपर्यंत सूर्योदय होत नाही तोपर्यंत हा उपाय करू नका. कारण सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करायला जर तुम्ही गेलात तर त्या वेळेमध्ये माता लक्ष्मी तिथे नसते. लक्ष्मीची बहीण जी आहे अलक्ष्मी, तर ती तिथे असते आणि त्याच्यामुळे तुम्ही अलक्ष्मीची पूजा करता, तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येतं. त्याच्यामुळे अगदी सकाळी सकाळी सूर्योदयाच्या अगोदर तुम्ही पिंपळाच्या वृक्षाची पूजा करू नये असं सांगितलं जातं. तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ह्या पिंपळाच्या वृक्षाची पूजा जी आहे ती करू शकता. या झाडाला एकदा स्पर्श करा, आपलं डोकं जे आहे ते त्या झाडावरती टेकवा आणि आशीर्वाद मागा की आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी चाललेल्या आहेत तर त्या दूर होऊ देत किंवा जे काही पितृदोष आहे ते दूर होऊ दे. तुमची जी काही इच्छा असेल, नोकरी लागू दे, व्यवसायामध्ये यश मिळू दे किंवा विवाह जुळू दे, अशी जी काही तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला पिंपळ वृक्षासमोर सांगायची आहे. आणि त्याच्यानंतर पिंपळाच्या वृक्षाला 11 वेळा तुम्ही प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि घरी निघून यायचं आहे. ही पूजा किंवा ही गोष्ट तुम्ही कधीही एकदा केली पितृपक्षामध्ये तरीसुद्धा चालेल. पितृंची आपली जी तिथी असते आपल्या पितरांची, तर त्या दिवशी केला तरीसुद्धा हा उपाय खूप फलदायी ठरेल. तर आता बघा, पिंपळाचं जे वृक्ष असतं तर या वृक्षाच्या आजूबाजूला काळ्या मुंग्या असतात. तुम्ही जर घरून जातच आहात आणि तुम्हाला जर आपल्या पितरांना खुश करायचं आहे तर बघा, आपले पित्र जे आहेत ते सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला वावरत असतात. आणि मुंगी असेल, गाय असेल, कावळा असेल, कुत्रा असेल, पाणी असेल आणि पिंपळाचं वृक्ष असेल, तर या सर्व गोष्टींचा संबंध जो आहे तो आपल्या पितरांशी आहे. आणि म्हणून आपण घरून जाताना एक काम नक्की करू शकता. एक नारळ घ्यायचा आहे तुम्हाला. हा नारळ जो आहे तो गोटा नारळ असतो किंवा सुकलेला जो नारळ असतो, तर तसा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. या नारळाला तुम्ही होल पाडा किंवा मग मधोमध कापला तरीसुद्धा चालेल. या नारळामध्ये तुम्हाला किंवा मग अर्ध्याचा वरचा जो भाग आहे तो थोडासा वरचा भाग काढून घ्या आणि त्या नारळामध्ये तुम्हाला थोडंसं आपलं गव्हाचं पीठ जे असतं ते भाजून आणि थोडीशी साखर जी आहे ती पिठी साखर केली तरीसुद्धा चालेल, मोठी राहून दिली तरीसुद्धा चालेल. अशी साखर आणि पीठ जे आहे, पीठ थोडंसं भाजून घ्या आणि या 2 गोष्टी त्या नारळामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत. आणि हा नारळ जो आहे तो वरून बंद करता आला तर बंद करून टाका, तुम्ही जसा कापला असेल त्याच पद्धतीने. नाही शक्य तर वरचेवर ओपन राहिला तरी हरकत नाही. पिंपळाच्या वृक्षाखाली गेलाच आहात तर पिंपळाच्या वृक्षाखाली एक छोटासा खड्डा घ्यायचा आहे आणि ते नारळ जे आहे ते तिथे आपल्याला गाडायचं आहे. पिंपळाच्या वृक्षाच्या बाजूला तुम्ही हे नारळ गाडून द्या. कारण इथे जे छोटे छोटे प्राणी येतात, जसं की मुंगी असेल तर बघा, मुंग्यांचा 6 महिन्यांचं जेवण जे आहे ते तेवढ्या एका नारळामध्ये होऊ शकतं किंवा किमान 2-3 महिन्यांचं तरी ते होऊ शकतं. तर मुंग्यांचा जीव जो आहे तो शांत होतो तिथे. आणि आपले पित्र जे आहेत ते कोणत्याही स्वरूपामध्ये येतात आपल्याला माहीत आहे. पित्रांचा वास मुंग्यांमध्ये सुद्धा असतो आणि म्हणून आपण असा उपाय जो आहे तो करायचा आहे. तो नारळ तिथे गाडायचा आहे थोडासा आणि घरी निघून यायचं आहे. काही जास्त करण्याची गरज नाही. पीठ आणि साखर आपल्या घरामध्ये नेहमी राहते. तर हा छोटासा उपाय, पिंपळ वृक्षाखाली जाणारच आहात तर तुम्ही नक्की करून बघा. या झाडाला नक्की स्पर्श करा आणि याचे आशीर्वाद घ्या, कारण याच्यामध्ये साक्षात पितरांचा वास असतो. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.